शुभ प्रभात, गुड मॉर्निंग सर्वांना. तर बघा सकाळ सकाळ आरवी खेळायला चालू केलेलं आहे. दोघं पण त्यांचं खेळण्याचं साहित्य घेऊन आलेले आहेत. घराच्या एका बाजूला इथं बसले, इथं वाळू टाकल्यामुळे इथं निवांत बसतात ते खेळ. तसं बघायला गेलं तर घुशीची बिळा आहेत, पण भैया आरवी काय तिथून निघतच नाहीत. बघा हे मंकी आहे, मंकी आहे, मंकी आहे, कबूतर आहे, मंकी आहे. सीताफळ काढतोय की मी. बघ किती लागले सीताफळ. हो हे काय वर ते काढतो आता. काढू काढतो थांब. त्याला बोलो, बाहेर बोलो, इकडे लवकर ये, लवकर ये म्हणा. साप बीप येतोय, ये लवकर. भैया ये, साप येतो, ये तिकडे साप येतो. या हा येतो या. सापचं घर बेळात असतं. चल भैया ये इकडे भैया. आता आम्ही आरवी भैयाला घेऊन मळ्यामध्ये चाललेलो आहे. तर बघा ओढ्याला पाणी खूप आलेलं आहे, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. आता तुम्ही बाहेर वेगवेगळ्या प्रत्येकाच्या शेतामध्ये बघू शकता. तर आमच्याकडं वेगवेगळी शेती घेतली जाते. गहू, ज्वारी, बाजरी अशा अनेक प्रकारच्या शेती केल्या जातात. आता आम्ही शेताच्या थोडं बाजूला गाडी लावलेली आहे आणि आम्ही शेताकडे चाललेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो आमच्या शेतामध्ये काय लावलेलं आहे आम्ही. खाली गवत असते, परत काटा असते. तर तुम्ही बघू शकता आता पूर्ण मी व्ह्यू दाखवतो. जी बाजरी दिसते ना तुम्हाला पलीकडलं बाजरीचं शेत, तर ते आमचं शेत आहे. तर मम्मी काय तर म्हणायला आलेलं आहे, आतीचा आवाज ऐकतो थांबा. काम करून तर अशा तऱ्हेने मम्मी आमची बाटली घेऊन पुढं पुढं चाललेले आहे. तर आम्ही सगळे मागे चाललेलो आहे. ते बघा तुम्हाला बाजरी मी आता पूर्ण व्यवस्थित दाखवतो. बघू शकता आता तुम्ही बाजरी कशी आलेली आहे. मी पूर्ण एकदम झूम करून दाखवत आहे. तर तुम्हाला दिसत असेल आता मला वाटतं की कशा पद्धतीनं बाजरी आमची आलेली आहे. मित्रांनो तुम्ही कमेंट करून पण सांगू शकता बाजरीबद्दल, कशी बाजरी आलेली आहे. अजून काय उपाययोजना करता येत असतील तर तुम्ही सांगू शकता. काय खायला भेड्या आरवी तू काय खायला? तू काय बघायला आरू? तर हे आमचं सावलीला बसण्याचं ठिकाण आहे. बाबळीचं झाड. पप्पा जे चाललेलं आहे ते पण शेत आमच्या चुलत्यांचंच आहे. तिथं थोड्या वेळानंतर बाजरी लावलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर पप्पांची गडबड चालू झालेली आहे, कारण पप्पाला कुठं तर जायचं असल्यामुळं पप्पा चला चला म्हणायला लागलेले आहेत. तर बाजरीची आम्ही खालची पट्टी आहे तिथं आलेलो आहे. तर तिथं पण बघा बाजरी कशी आहे, तर मी तुम्हाला दाखवत आहे. आणि इकडे कोण बघायचं? अरे मोडू नको गे, मोडू नको अगं. दोन दोन ही बाजरीचं कणीस आहे. बाजरी आहे कणीस आहे म्हण ऋतू. काय भया ते बाजरी बाजरी सोड मोडले. आता सोडा. चला बाबा काय करते तर पक्ष्यांना पळवतात. पक्ष्यांना हुसकून लावण्याचं काम करतायत बाबा. तर भैयानं पहिल्यांदाच बघितलं असल्यामुळं भैया म्हणतोय की बाबा काय करायला तसं. भैया काय चालायला आता कंटाळायला आहे, त्याच्यामुळे भैयाला मी उचलून घेतल्यामुळं मला शूटिंग काय करता येत नाही. आता सगळे विहिरीकडे चाललेले आहेत. या 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 काय होत नाही. या अरे ये की. विहिरीमध्ये बघा पाणी किती फुल झालेलं आहे. बरी म्हणजे आहे की सांग. आता आम्ही चाललेलो आहे पुढच्या पट्टीमध्ये. तर तुम्हाला दाखवतो पुढं पण कसं आहे. तर बघा रोदो चालून चालून कंटाळला आहे. तर आता आजीच्या काकेला बसलेला आहे. आता आरवीला कसं काढून दिले बघा. रुदो आमचा कातड्यात पडा लागलाय. चालू आहे का व्हिडिओ? आम्ही
आरवी आमची ऊस ऊस खायला आणि ऊसाला ही आरवी हृदय म्हणते ती काटे काठी त्यांना माहितच नाही काय काठी खाव्या. तर आरवी भैयाला एक छोटासा ऊस आणलेला आहे तर त्यांना थोडा खायला दिलेला आहे. तर भैयाला खूप ऊस आवडतोय. पहिल्यांदा आरवीला ऊस इतका आवडला नव्हता पण त्याच्यानंतर गोड लागल्यामुळे आरवी खायला लागलेली आहे. बघा हृदय ऊस खायला लागलेला आहे. आरवी ऊस खात्या पेंडी किती काढली किती आम्ही आता ऊस खातो. हृदय आमचा कसा बघतोय ह्या काठीचा ऊस कसा दिलाय म्हणतोय खायला आम्हाला. आम्ही ऊस खा हृदय काय रे हृदय ती दीदी बघ काय करते. हा हे बघ साऊंड साऊंड फोन काढ नको. भैयाला आरवीला आवडतोय म्हणून आम्ही आणला होता खास. त्यांनीच खायला लागलेले आहेत. तर त्याच्या फक्त चुईट्या जो आहेत ते काढून टाकलेले आहेत आणि त्यांना थोडासा पार्ट दिलेला आहे. म्हणे काय तर बैलांचा हृदय ऊस खायलाय कसा खातोय बघा. पहिल्यांदाच ऊस खाल्लाय हृदय आमच्या. आरवीनं पहिल्यांदा खाल्लाय ऊस. त्याला ऊस काय माहित नाही काठी आहे म्हणते ती ऊसाला. आम्ही येऊन बसलो इथं बाजरीत. इथं तुरी आहे त्या बाजरी आहे इकडं. तेव्हा हृदय कसा ऊस चावून खातोय थुकतोय थुक हा थुकला बघ छान खातो या बरोबर छान खातो. तर पाठीमागं तुम्ही बघू शकता बाजरी कशी दिसते आहे आणि इथं बाबळीचं झाड आहे मोठं. आणि आता साधारण 5 वाजले असतील टायमिंग. अरे चावायचं चावायचं आरवी पड वरच्या बाजूला लिंबाच्या खाडी लक्ष्मी आहे आमची. तर तिथं दर्शन घेतलेलं आहे भैयानं आणि आरवीनं. आरवीला बघा गोडच लागलेला आहे. ऊस तोडून फोडून खायला लागलेले आहे एकदम मजेशीर. तर बाय बाय. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच.